दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा। त्यांच्यापासूनही पुढे उत्तम प्रकारचे हे झालेले आहे। याच वंशामध्ये गाझी नावाचा एक राजा झाला। त्या राजाला सत्यवती नावाची कन्या होती। ऋषीने तिला येऊन मागणी घातली। राजाने सांगितलं, मला श्यामकर्ण अश्व 1000 अश्व जर आणून दिले तरी माझी कन्या तुम्हाला दी। आणून दिले। वरुण लोकामध्ये होते तेव्हा सामर्थ्याने ते अश्व आणून राजाला त्याने दिले। सत्यवती बरोबर यांचा विवाह झालेला आहे ऋषींचा। तिची आई सत्यवतीची गाझी राजाची तिलाही मुलगा नव्हता। सत्यवतीनं आपल्या पतीची प्रार्थना केली की महाराज मलाही मुलगा झाला पाहिजे, माझ्या आईलाही मुलगा झाला पाहिजे, अशी आपण कृपा करा। त्यांनी आणखी अभिमंत्रण करू, पत्नीला देण्याचा भाग कोणचा तोही अभिमंत्रण करून ठेवला आणि सासूला द्यायचा भाग कोणचा तोही अभिमंत्रण करून ठेवला। आणखी स्नानादी कर्म करण्याकरता नदी तीरावर ऋषी गेले। ह्या दोघी मायले की यांनी आपल्या बुद्धीनं असं ठरवलं। ती आई म्हणाली तुझा भाग मला दे म्हणा। बरं आहे, तिलाही वाटलं आई मागती देऊन टाक। अशी अदलाबदल झाली। आईचा भाग मुलीला मिळाला, मुलीचा भाग आईच्या उदरामध्ये गेले। ऋषी आल्यानंतर त्यांना हे समजलं। पत्नीला त्याने सांगितलं काय केलंच म्हणून। शास्त्राच्या विरुद्ध असं आपल्या बुद्धीनं निर्णय घेऊ नये म्हणाले। तुला आता क्षत्रियासारखा भयंकर शौर्य संपन्न युद्ध करणारा तुला मुलगा होणार आणि तुझ्या सासूला ब्राह्मणासारखा तपस्वी पुरुष होणार, अशी योजना मी त्याच्यामध्ये केली होती। तुम्ही उलटापालट केली म्हणा। काही हरकत नाही म्हणाली, काहीतरी करा, मला असला मुलगा नको आहे, क्षत्रिय नको आहे। तरी त्याने सांगितलं होईल म्हणाले, सामर्थ्य आहे, तुला मुलगा चांगला होईल, पण तुझा नातू मात्र याप्रमाणे भयंकर कर्म करणार, ते तेज त्या नातवात तरी येणार म्हणाले, ते जाणार नाही। मग त्या सत्यवतीला जमदग्नी नावाचे ऋषी पुत्र झाले आणि गाझी राजाच्या स्त्रीला विश्वामित्र हे झालेले आहेत। ऋषींच्या मंत्र प्रभावाने विश्वामित्राने ही वसिष्ठांचं ते ब्रह्मतेज पाहून आपणही ब्रह्मतेज संपादन करण्याकरता पुष्कळ तपश्चर्या केली आणि ते ब्रह्मर्षी झाले। जमदग्नी महर्षी यांचा विवाह रेणू राजाची कन्या रेणुका तिच्या बरोबर झालेला आहे। त्यांना मुलं झालीच्या, त्या मुलापैकी भार्गव राम परशुराम ज्यांना म्हणतात, हा एक मुलगा झालेला आहे जमदग्नी ऋषींना रेणुकेपासून। क्षत्रियांनी काही अपराध केलेला आहे म्हणून परशुरामाने सर्वही क्षत्रियांचा 21 वेळा भारतवर्षामध्ये फिरून आणखी चौकशी करून मारलेला आहे। रामांच्या भीतीनं मोठे मोठे क्षत्रिय स्त्रियांची वस्त्र नेसून लुगडी नेसून अंतःपुरामध्ये जाऊन लपून बसलेले आहेत। राम गेल्यावर बाहेर आले। काय झालं राजाने विचारलं, क्षत्रियांनी काय अपराध? सुख सांगतात राजा, हैहय जे राजवंश होता त्यांचा अधिपती म्हणजे कार्तवीर्यार्जुन नावाचा होता। भगवान नारायणांचा अवतार दत्तात्रय यांची कृपा संपादन करून तो मोठा पराक्रमी राजा झालेला आहे। तो एकदा शिकारी करता गेलेला होता। सैन्य पुष्कळ बरोबर घेऊन 17 अक्षौहिणी सैन्य। किती सैन्य होतं, काय त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशी होत असेल, भारतभूमीमध्ये कोणतीही न्यूनता नाही। धान्यही पुष्कळ आहे, धनही पुष्कळ आहे, वाटेल ते आहे। जमदग्नींचा आश्रम त्यांनी बाहेर ऋषी मंडळींना नमस्कार करून त्यांची आशीर्वाद घेऊन जाऊया म्हणून कार्तवीर्यार्जुन जमदग्नी ऋषींना भेटलेला आहे, नमस्कार केला। जातो म्हणाले। जमदग्नी ऋषी म्हणाले, अरे मध्यान्ह कालची वेळ आहे
आणि तुझ्यासारखा सार्वभौम राजा इथं आलेला असताना उपाशी जाणं मला पसंत. राजा म्हणाला मी एकटा नाही, 17 अक्षोहिणी सैन, थोडा वेळ थांब म्हणा. कामधेनू होतीच त्यांच्या घरामध्ये. कामधेनू मातेची प्रार्थना केल्याबरोबर एकदम मोठा मंडप तयार झालेला आहे. पात्र सगळी आणखी चांदीची, ताट काय पाट काय सगळे मांडले, सगळं झालेलं आहे. सर्व सैन्याचं भोजन झालेलं आहे. कार्तवीर्यार्जुनाचं भोजन झालं आणि त्याची बुद्धी फिरलेली आहे. मला सुद्धा इतक्या वेळात इतक्या लोकांना जेवायला घालता आलं नसतं म्हणा. हे कामधेनूचं सामर्थ्य. कामधेनू मागायची म्हणजे हे कसे ऋषी देणार. तिला बलात्काराने आणि ती कामधेनू घेऊन कार्तवीर्य अर्जुन निघून गेलेला आहे. जमदग्नी काही बोलले नाही. काही वेळाने परशुरामजी वनातून परत आले. येताना त्यांना समजलं की कार्तवीर्याने आपली गाय नेलेली आहे. राग आलेला आहे. तसेच परतले. कार्तवीर्यार्जुनाबरोबर युद्ध केलेलं आहे. त्याचं सर्व सैन्य मारलेलं आहे. त्याला ठार मारलेला आहे. आणि ती गोमाता बरोबर घेऊन आश्रमामध्ये आलेली आहे. 1000 हात होते कार्तवीर्यार्जुनाला. 500 हातात 500 धनुष्य आणि 500 हातांनी बाण जोडायचे आणि मारायचे. आणि परशुराम 2च हात आहे. पण काही टिकू शकले नाही. नाश झाला. त्याची मुलं त्या वेळेला पळून गेली. तेवढी सुटली. परशुरामजी गाईला घेऊन आश्रमामध्ये आल्याबरोबर जमदग्नी रागावून त्याला म्हणाले, परशुरामा, आमच्या आश्रमामध्ये तुला राहता येणार नाही. एका सार्वभौम राजाचा तू नाश केलेला आहेस म्हणाल. सर्व प्रजाजनांचं संरक्षण करणारा ईश्वरांश राजा, याच्या वधाचा दोष तुला लागलेला आहे. पाप झालेला आहे. सर्व तीर्थामध्ये स्नान करून नंतर माझ्या आश्रमामध्ये जमदग्नी ऋषी रागीट आहे अशी कल्पना आहे लोकांनी. तू जमदग्नी हा जमदग्नी आहे म्हणतात, हा दुर्वास आहे म्हणतात. कोणी रागीट असेल त्याचा असा उल्लेख कर. जमदग्नी ऋषी रागीट नाही. लोकांची सुधारणा करण्यापेक्षा आपल्या घरातल्या लोकांची सुधारणा झाली पाहिजे, इकडं त्यांचं मुख्य लक्ष आहे. रेणुका देवी पाणी आणण्याकरता गेलेली आहे. काय पाशिवृत्तीच्या रेणुकेचं होतं वर्णन करताय. वस्त्राची पिशवी, त्या पिशवीमध्ये पाणी आणत होती ती. म्हणून पाणी गळायचं नाही. एकदा आणखी नदी तीरावर गेलेली असताना चित्ररस गंधर्व आपल्या स्त्रियाशी सहवर्तमान विहार करतो आहे. हे ती पाहत उभी राहिली. किंचित तिचं चित्त विचलित झालेलं आहे. ती आपल्या आश्रमात आल्याबरोबर जमदग्नी म्हणाले, बाहेर उभी राहा, आत यायचं नाही. मनोदोष सुद्धा उपयोग नाही. स्त्रियांचे दोष जाण्याकरता म्हणून सांगितलेलं आहे. रजसा स्त्री मनोदुष्टा नदी वेगेन शुद्धती, असे काही शुद्धीकरणाचे उपाय म्हणून सांगितलेले आहे. मासिक रजस्राव झाल्यानंतर ती स्त्री शुद्ध होती. पण नुसतं एवढं एक वाक्य घेऊन निर्णय करायचा नाही. दुसरे स्तुतिकार सांगतायत, रजसा स्त्री मनोदुष्टा, मनाने दूषित झालेली स्त्री रजस्राव झाल्यानंतर शुद्ध होती. नाही तर वाटेल तसं वागायचं. रजस्राव झाला म्हणजे शुद्ध झाला नाही आहे. हा सगळा एकवाक्यतेने निर्णय करायचा. मनोदुष्ट आहे ही आपली पत्नी. तिला सांगितलं बाहेर उभी राहा. मुलांना सांगितलं हिचा शिरच्छेद करा. कुणी ऐकलं नाही. परशुराम आले वायू, हे तुझे बंधू आणि ही माता, या सगळ्यांचा शिरच्छेद करून टाक. कुऱ्हाड होतीस ती खांद्यावर, ती उसरून सर्वांचा शिरच्छेद केला. तिथून विद्वान स्तवो वीर्यम, तिच्याचं तपसामर्थ्य किती आहे हे परशुरामजीला माहिती होत. माता ही मोठी दैवत आहे. काही बोलले नाहीत. ते सगळ्यांचा शिरच्छेद केला. जमदग्नी प्रसन्न झाले. काय पाहिजे परशुरामा. त्याने सांगितलं, पिताजी, हे सगळे जिवंत व्हावेत अशी माझी इच्छा आहे. आणि मी यांना मारलेलं आहे अशी त्यांना आठवण राहू नये. हे एक मागून घेतलं ना. घरात राहायचं आहे. हा मारणार आहे, आपल्याला वैरी आहे असं जर झालं तर घरात कसं. तेही करून टाकलं जमदग्नी. स्मरण सुद्धा नाही. म्हणजे
मनाने सुद्धा सर्वांनी शुद्ध रूपाने राहिलं पाहिजे. मुलांनी काय, स्त्रीनं काय, सगळ्यांनी. परशुरामाला त्यांनी आज्ञा केली, राजवधाचा दोष तुला लागलेला आहे, जा तू. राग तुला आवरता येत नाही परशुरामा. वयम हि ब्राह्मणा असतात क्षमया अर्हणतांगता यथा लोकगुरुदेव परमेष्ठ मगात पदम. जमदग्नींचे विचार आहे. परशुरामांना सांगतायत, बाबा ब्राह्मण जे आम्ही आहोत सर्वांना मान्य, सर्व आम्हाला मान देतात, याचं कारण तुझ्या लक्षात आलेलं नाही. क्षमया अर्हणतांगता, केवळ क्षमा आहे. कोणीही कितीही त्रास दिला तरी ते सर्व सहन करायचं आहे. या क्षमावृत्तीमुळे आम्ही सर्व मान्य, ब्रह्मदेव असे मान्य. क्षमया रोचते लक्ष्मी. लक्ष्मी देवी, लक्ष्मी घरामध्ये आहे, पण क्षमा पाहिली. ज्यांच्याजवळ क्षमा आहे, तितिक्षा आहे, त्याच्यावर भगवान श्रीहरींचा कृपा प्रसाद आहे. ज्याच्या मस्तकावर मंत्राभिषेक झालेला आहे, अशा राजाचा तू वध केल्यामुळे तू पापी आहेस. तीर्थस्नान करून मग या आश्रमामध्ये ये. बाहेर आत घेतलं नाही त्यांना. परशुरामजी तीर्थयात्रा करून आले, परत आले. 1 वर्षाच्या काळाने नंतर परत आलेले. पुढं कार्तवीर्यार्जुनाची मुलं पळून गेली होती. कार्तवीर्यार्जुनाला तर मारलं परशुरामाने. त्या मुलांच्या मनामध्ये परशुरामाचा सूड घेण्याचं त्यांनी ठरवलं. याच्याही बाबाला मारायचं. परशुरामजी वनामध्ये जात होते, दुपारी यायचे. ते वनात निघून गेल्यानंतर ही कार्तवीर्यार्जुनाची मुलं एकदम त्या जमदग्नीच्या आश्रमामध्ये सगळी ठरलेली आहेत, जमदग्नीला मारण्याकरता. जमदग्नी ऋषी होमशाळेत बसले. त्यांनी जाऊन एकदम शस्त्राने त्यांचा शिरच्छेद केला. रेणुका माता मध्ये पडलेली आहे, मारू नका, हे करा. काही नाही, तिच्याही अंगावर बाण मारले त्यांनी आणि जमदग्नीला मारून ती मुलं निघून गेली. काही वेळाने परशुरामजी आले आणि त्यांनी पाहिलं, वाईट वाट आणि रागही आलेला आहे. लगेच जाऊन त्यांनी सर्व कार्तवीर्यार्जुनाच्या मुलाला ठार मारलेला आहे. आणि यांच्या वंशातला कुणीही क्षत्रिय जिवंत ठेवायचा नाही. सगळेच क्षत्रिय दोषी आहे. 21 वेळा क्षत्रिय संहार करण्याचा आणखी त्यांनी प्रयत्न केले. त्याचंही कारण गणेश पुराणामध्ये सांगितलेलं आहे की रेणुकादेवी प्रार्थना करते आहे त्या मुलांना, पण त्या मुलांनी रेणुकेच्या अंगावरही बाण मारलेले आहे. पायापासून मस्तकापर्यंत 21 बाण मारले होते. परशुरामाने 30 प्रतिज्ञा केली, 21 वेळेला संचार करू एकही क्षत्रिय जिवंत ठेवायचा नाही. हे ब्राह्मतेज त्यांनी त्यावेळेला दाखवून दिलेलं आहे. नंतर सर्व क्षत्रियांचा संहार झाला. सर्वांच्या मनामध्ये आणखी धर्माबद्दल आदरभाव निर्माण झाला, भीती न का होईना. आणि मग सर्व राज्य यज्ञ केला मोठा परशुरामजी, आणि सर्व ही राज्य ब्राह्मणाला अर्पण केलेलं आहे. जमदग्नी हे सप्तऋषी मंडळामध्ये एक ऋषी होऊन राहिलेले आहे. रामचंद्र परशुरामजी हेही आणखी महेंद्र पर्वतावरती दंड त्याग करू आणखी शांतपणाने वास्तव्य करताय. ह्या भृगुकुलामध्ये विश्वात्मा श्रीहरीने अवतार धारण करून क्षत्रिय संहार म्हणजे भूमीचा भार हरण केलेला आहे. यानंतर शुक्राचार्य महाराज हे दैत्यराज वृषभर्वा याचे गुरु होते, तिथं राहत होते. त्यांची कन्या देवयानी आई नाही तिला, म्हणून शुक्राचार्यांचं प्रेम तिच्यावरती अधिक आहे. ते तिचं सगळं ऐकायचे, तिची तिचं इच्छा पूर्ण करायची. वृषभर्वाला दैत्यराजाची कन्या शर्मिष्ठा आणि तिच्या 1 सहस्र दासी आणि देवयानी ह्या सगळीही स्त्रिया मुली हे बाहेर एका मोठ्या जलाशयामध्ये स्नान करण्याकरता गेल्या. एके दिवशी वस्त्र तीरावर काढून ठेवली आणि स्नान करत, कोणी नाही असं त्यांना वाटलं.
इतक्यात भगवान शंकरच्या वनातून निघालेले त्यांच्या लक्षात आल्याबरोबर गडबडीनं सर्व मुली वर आल्या. आणखी एकमेकीची वस्त्र चुकून त्याने देवयानीचं वस्त्र ती राजकन्या शर्मिष्ठा ही नेसलेली आहे. ते देवयानीला सहन झालं नाही. माझं वस्त्र तू नेसली. हट्टी होती ती, एकुलती एक मुलगी आणि बापाचं प्रेम आहे. बाप म्हणजे काय सामान्य नाही आहे. आपण सांगेन ते आणखी बाबा ऐकतो आहे ही कल्पना आहे. माझं वस्त्र नेसली. आम्ही ब्राह्मण आणि तुम्ही क्षत्रिय, कळत नाही तुम्हाला. आता ती राजकन्याच होती, तिला कसं सहन. ती म्हणाली तुम्ही भिकारी आमच्या दारात येऊन राहिलेल्या आहेत, मला बोलतीस काय तू. तिच्या सगळ्या त्या दासी होत्या. त्याने तिचं वस्त्र काढून घेतलं देवयानीचं. तिला एका पाणी फारसं नव्हतं एका विहिरीमध्ये तिला ढकलून दिलं. त्या सगळ्या मुली आणखी राजवाड्यामध्ये परत आलेली आहे. ययाती राजा हा शिकारी करता आलेला असताना त्याला तहान लागलेली आहे आणि पाण्याचा शोध करीत करीत ज्या विहिरीमध्ये ही देवयानी पडलेली होती तिथं आला. पाणी कमी होतं पण कोणीतरी स्त्री पडलेली आहे, वस्त्र नाही. आपल्या अंगावरचं वस्त्र तिला दिलं आणि तिच्या हाताला धरून वर तिला काढलेलं आहे. देवयानी म्हणाली महाराज आपण माझं पाणी ग्रहण केलेलं आहे, मला कशाने शाप दिलेला आहे, तुला ब्राह्मणपती मिळणार नाही. आपण आता अनायासे आलेल्या माझा स्वीकार करा. हेही शास्त्र विरुद्ध. क्षत्रियांनी ब्राह्मणाच्या कन्येबरोबर विवाह करायचा हे कसं शक्य. कोणाशी विवाह कुणी करायचा हे सगळे ही शास्त्राने नियम घालून दिलेले ते कोणाच्या मनाला दुखविण्याकरता नाही आहे. त्यांचं पूर्ण कल्याण हित झालं पाहिजे ह्या हिताकडे दृष्टी आहे. तात्कालिक प्रिय होईल आपल्याला, जो प्रिय वाटेल त्याच्याबरोबर कोणीही मुलीनं विवाह करावा, मुलांनी कोणत्याही मुलीबरोबर विवाह करावा, तेवढ्यापुरतं प्रिय होत आहे. पण हित नाही साधं. ययाती राजाने येऊन तुझ्या पित्याला विचार, त्यांची संमती असेल तर मी विवाह करीन. मग त्यांनी संमती दिली. देवयानी बरोबर विवाह झालेला आहे. आणखी देवयानीने सांगितलं माझी सेवा करण्याकरता ही राजकन्या शर्मिष्ठा आणि तिच्या दासी सगळ्या माझी सेवा करण्याकरता माझ्या बरोबर आल्या पाहिजे. राजाला कबूल करावं लागलं. शुक्राचार्याची आपल्या गुरु महाराजांची कन्या ही आहे. शर्मिष्ठेने मान्य केलं, जाते म्हणाली. शुक्राचार्यांनी सांगितलं तू या स्त्री बरोबर संबंध ठेवू नकोस, तुझी पत्नी ही माझी मुलगी आहे, असा तू राहा. आलेले आहेत सगळे. आणखी व्हायचं ते झालं. राजकन्या ती आहे शर्मिष्ठे. देवयानीलाही 2 मुलं झाली आणि शर्मिष्ठेलाही 3 मुलं झाली. हे देवयानीला समजलं आणि ययाती राजाला सोडून ती आपल्या पित्याकडे आली. पित्याला सांगितलं. त्या स्त्रीशी संबंध ठेवणारा राजा म्हणाले माझा त्याग त्यांनी केलेला. रागावले शुक्राचार्य आणि त्याला रागाने सांगितलं त्वाम जरा विशदाम मंद, तू म्हातारा होशील म्हणाले. झाला म्हातारा. ययाती राजा प्रार्थना करतो आहे, क्षमा मागतो आहे. ययाती राजा म्हणाला महाराज अजून माझी विषय वासना संपली नाही. आपल्या कन्येबरोबर विहार व्हावा, आणखी विषय भोग घ्यावा अशी माझी इच्छा अजून अतृप्त आहे आणि मला तुम्ही म्हातारा केला. बर. शुक्राचार्य म्हणाले तुझ्या मुलांना विचार. जो मुलगा आपलं तारुण्य तुला देऊन तुझं म्हातारपण घ्यायला कबूल असेल त्याचं तारुण्य तुला घेता येईल, आणखी तुझं म्हातारपण त्याच्याकडे देता येईल. वाचम अर्थोनुधावती. वाणीतून जे निघेल त्याप्रमाणे घडण्याचं सामर्थ्य आहे. थोरला मुलगा यदुराजा देवयानीचा, त्याला विचारलं असं असं बाबा तुझ्या मातामहानी सांगितले आजोबानी माझी एवढी जरा म्हातारपण घे, तू तुझं तारुण्य मला दे. यदू म्हणाला महाराज म्हातारा नुसता नाव ऐकलं तरी आम्ही घाबरतो. म्हातारपण तुमचं घ्यायचं, त्या पराधीन स्थितीमध्ये राहायचं, दिसत नाही, ऐकायला येत नाही, हे शक्य कसं आहे. मी काय तुमचं म्हातारपण घेणार.
दुसरा मुलगा देवयानीचा, त्यानेही तसंच सांगितलं. शर्मिष्ठेच्या पहिल्या 2 मुलांनी सांगितलं. शेवटचा मुलगा पुरू नावाचा हो, मोठा पितृभक्त आहे. पित्याची इच्छा समजल्याबरोबर त्यांनी सांगितलं, पिताजी तुमचं म्हातारपण मला द्या, माझं तारुण्य घ्या, तुम्ही राज्य करा. उत्तम चिंतन कुर्यात प्रोक्तकारी तू मध्यमा अधमः अश्रद्धया कुर्यात. उत्तम पुत्र कोणचा, मध्यम पुत्र कोणचा, अधम पुत्र कोणचा, हे पुरूनी सांगितलं. पित्याच्या मनामध्ये जो विचार आलेला आहे तो जाणून त्याप्रमाणे वागणारा उत्तम पुत्र आहे. सर्व देवांची सर्वांची ईश्वराची त्याच्यावर पूर्ण कृपा असते. शंतनूनी आपल्या मुलाला भीष्माचार्य यांनी आणखी शंतनू राजाला त्या मत्स्यकन्येबरोबर विवाह करण्याची इच्छा झाली. तिच्या बाबांनी सांगितलं, तुमचा मुलगा भीष्म आहे, त्याला तुम्ही राज्य दिलं तर माझ्या मुलीच्या मुलाला राज्य मिळालं पाहिजे. हो, भीष्माचार्यांनी सांगितलं, मी राज्य करणार नाही. तू राज्य करणार नाही, तुला झालेला मुलगा जर राज्यावर अधिकार सांगू लागला तर तो म्हणाला मी विवाहच करणार नाही. प्रतिज्ञा केली भीष्माचार्यांनी आपल्या पित्याला सुखी करण्याकरता, आणि पित्यानेही त्याला सांगितले की यमधर्म तुझ्या बाजूला येणार नाही. तुझी शरीर त्याग करण्याची इच्छा होईपर्यंत यमधर्म तुला पाहणारही नाही. हे त्याला आपोआप वर मिळाले. तसा हा पुरू राजा राजपुत्र चांगला होता, लहान सगळ्यामध्ये होता, पण गुणाने मोठा होता. वार्धक्य त्याने घेतलं आपल्या पित्याचं, आणखी पित्याला तारुण्य दिलेलं आहे. पुष्कळ कालपर्यंत आणि ययाती राजाने सुखभोग घेतलेला आहे, आणि शेवटी त्याच्याच मनामध्ये वैराग्य निर्माण झालं. त्याने सांगितलं, देवयानी यत् पृथिव्याम व्रीहियवम हिरण्यम पशव स्त्रिया नादमेकस्य तत्सर्वम इति मत्वा शमम रे. आपल्या आपण मनानेच ठरविलं पाहिजे. पृथ्वीवरती आणि जेवढं सुवर्ण आहे, जेवढ्या स्त्रिया आहे, जेवढं धनधान्य आहे, ते सगळंही एका मनुष्याला जरी मिळालं तरी त्याच्या मनाचा संतोष होणार नाही म्हणाले. हा विचार करू प्रत्येकाने आणखी वासना क्षय करण्याकरता आपल्या वासना सगळ्या टाकण्याचा प्रयत्न करू आणि ईश्वर चिंतनाकडे लक्ष दिलं पाहिजे. मी आता हा संसाराचा त्याग करणार आहे. पुरे झाला आता संसार. पुरुष तारुण्य त्याला देऊन टाकलेलं आहे, आपलं वार्धक्य त्याने घेतलेलं आहे. सर्वात लहान जरी पुरू होता तरी त्याला मुख्य सार्वभौम राज्य दिलेला, अभिषेक केला, आणि त्याचे चौघे बंधू त्याच्या हाताखाली मांडलिक म्हणून नेमलेले आहेत. तुमची योग्यता नाही राज्य करण्याची. आणखी वनामध्ये होऊन गेला, देवयानी वगैरे गेली. असा हा ययाती राजा, याचं हे चरित्र चंद्रवंशामध्ये उत्पन्न झालेलं आहे. हे चरित्र सांगितलं त्याने. पुढं पुष्कळ असे राजे झालेले आहेत. एका दुष्यंत राजाची कथा सांगत आहेत शुकाचार्य महाराज. दुष्यंत राजा शिकारी करता गेलेला आहे. येता येता कण्व ऋषींचा आश्रम लागलेला आहे. तिथं थांबला दुष्यंत राजा. ऋषींचं दर्शन करावं आणि जावं. सगळ्या सैनिकांना आज्ञा केली, शांत राहा, इथं गडबड काही करू नका. ऋषी महाराज कुठं बाहेर गेले होते. त्यांनी जी पालन केलेली कन्या शकुंतला, विश्वामित्राची कन्या, ती त्या ठिकाणी होती. राजाच्या मनामध्ये मोह उत्पन्न झालेला आहे, परंतु राजाने आपलं मन आवरलेलं आहे. ही ऋषिकन्या आहे, हिच्यावर आपलं मन जाणं चांगलं नाही आहे, मनाला आवरलेलं आहे. पुन्हा त्यांनी विचार केला की माझं पवित्र मन आहे. म्हणाले, माझं पवित्र मन ज्या अर्थी या कन्येवर गेलेलं आहे त्या अर्थी ही ऋषिकन्या नसली पाहिजे, ही क्षत्रियाची कन्या असली पाहिजे. मनानेच निर्णय असंशयम क्षत्र परिग्रह क्षमा यदार्यमस्याम अभिलाषी मे मना सदाम हि संदेह पदेषु वस्तुषु प्रमाण मंतःकरण प्रवृत्तया. मनाने निर्णय करून कोणची मुलगी करावी वगैरे करता येतं, म्हणजे मन असं पवित्र पाहिजे. मनाने केलेला निर्णय शास्त्र विरुद्ध होऊन उपयोग नाही. माझं मन आर्य आहे, श्रेष्ठ आहे. माझ्या मनाला जरी ही कन्या पाहिजे अशी वाटताय तर ही क्षत्रियाचीच मुलगी असली पाहिजे. तिला विचारली, कोणाची मुलगी आहे? मी विश्वामित्राची मुलगी.
मेनका अप्सरेपासून झाला. बरोबर ठरले. विवाह झाला, गांधर्व विवाह. राजा निघून गेलेला आहे. त्या शकुंतलेला मुलगा झाला. भरत त्याचं नाव ठेवलं, मोठा पराक्रमी भरत. लहान वयामध्ये सुद्धा वाघ सिंहाना त्यांनी बांधून ठेवावं. काही दिवसांनी कणवर्षीनी शकुंतलेला तिच्या मुलाला राजधानीमध्ये पाठविलेला आहे. बरोबर आपल्या शिष्यमंडळींना दिलेला आहे. राजाला सांगा, ही तुझी पत्नी आहे, हा मुलगा तुझा आहे, यांचा स्वीकार तू कर. आणि एवढं सांगा, कालिदासाने वर्णन केलेलं आहे. शमप्रधानेषु तपोधनेषु गूढम हि दाहात्मकमस्ति तेजः. आम्ही शमप्रधान आहोत, शांतीनं राहणारे, सगळं सहन करणारे आहोत म्हणाले. पण आमच्या सुद्धा आणखी मनामध्ये तेज आहे म्हणाले, तपस्तेज आहे. केव्हा बाहेर पडेल याचा आमच्या मनाच्या विरुद्ध, शास्त्राच्या विरुद्ध जो वागणार आहे त्याचा प्रतिकार आमच्या तेजाने आम्ही करू शकत असतो, असं राजाला ऐकवा म्हणा. स्पर्शानुकूला इव सूर्यकांत तदन्य तेजोभ्योवाद वमंती म्हणतात. सूर्यकांत मणी हातामध्ये घेता येतो, पण सूर्याचं तेज त्याच्यामध्ये पडल्याबरोबर त्यातूनही तेज बाहेर पडतं म्हणाले. तसं आमचं तेज हे तुम्ही जर शास्त्र विरुद्ध वागायला लागला तर तुमच्यावरही आम्ही प्रतिकार करू, हे त्यांना समजावून सांगा म्हणाले राजा. शकुंतला आणखी भरत दोघांना घेऊन आलेले आहेत ऋषींचे शिष्य. आणि त्यांनी राजाला सांगितलं, ही तुमची कन्या आहे. आकाशवाणी ही झाली. दुष्यंताने तिचा स्वीकार केलेला आहे. भरत हा शेवटी राजा झाला. आणि भरतानी पुष्कळ यज्ञ केले, दानधर्म पुष्कळ केलेला आहे. आणि त्यांनी दैत्यांनी नेलेल्या देवांच्या स्त्रिया दैत्यांच्या राज्यामध्ये जाऊन त्यांचा प्रतिकार करून त्या सर्व स्त्रियांना सोडवून आणलं आणि देवांच्याकडे पाठवलेलं. मृत्यूलोकात राज्य करणारे राजे सुद्धा धर्मबल त्यांच्या जवळ इतकं होतं की दैत्यांना सुद्धा ते भारी झालेले. अशा रीतीनं ही कथा त्यांनी सांगितलेली आहे. पुढं यदूंचं जे कुल आहे, या यादवांच्या कुलाचं वर्णन करतायत शुकाचार्य महाराज. यदू राजा हा मूळ आहे यदू वंशाचा, त्याच्यापासून आणखी पुढं सगळी संतती झालेली आहे. कौरवांचं जे कुल आहे त्याचं थोडस प्रतिपादन केलं त्यांनी. भीष्माचार्यांनी एका राजकन्यांच्या स्वयंवरामध्ये जाऊन सर्व राजाला जिंकून 2 मुली आणल्या त्याच्या, आणि आपल्या भावाला त्या दिल्या. भावाचा विवाह. तो जो आहे विचित्रवीर्य हा मुलगा होता, सावत्र मुलगा. त्या मुलाला राजयक्ष्मा रोग झाला, क्षयरोग झाला, आणखी त्याला मरण आलेलं आहे. आईच्या आज्ञेवरून वेदव्यासांच्या पासून त्या दोघींना मुलं झाली. धृतराष्ट्र आणखी पांडू, आणि दासीपासून विदुर झालेले आहे. धृतराष्ट्राची पत्नी गांधारीला 100 पुत्र झालेले आहे. दुःशला नावाची एक कन्या झाली. पांडू राजा कुंतीसह आणखी माद्रीसह अरण्यामध्ये राहत होता. त्याला शाप झालेला आहे. स्त्री समागम झाल्याबरोबर त्याचं प्राणोत्क्रमण झालं. ती माद्री आणखी कुंतीच्या जवळ आपली 2 मुलं ठेवून घेतली. कुंतीला दुर्वास ऋषींची सेवा केल्यामुळे मंत्र प्राप्त झाले. त्या मंत्रापासून, यमधर्मापासून धर्मराज, वायूपासून भीम, इंद्रापासून अर्जुन, हे 3 कुंतीला झाले. नासत्य म्हणजे अश्विनी कुमारांच्या पासून आणखी 2 मुलं नकुल सहदेव हे त्या माद्रीला झाले. द्रौपदी, ह्या द्रौपदीपासून 5 पांडवापासून 5 मुलं द्रौपदीला झालेली आहे. अशा रीतीनं तोही मोठा आणखी व्याप पुष्कळ वाढलेला आहे. महाभारतामध्ये ती सगळी कथा वर्णन केलेली आहे. यानंतर परीक्षित राजा, याच वंशामध्ये तुझा जन्म झाले. तुझा मुलगा हा जन्मेजे, हा तू गेल्यानंतर राज्य करी, पुष्कळ यज्ञयाग वगैरे तो करणार आहे.
आणि अशा रीतीनं हा तुमचा वंश पुढं चालू राहणार आहे. शेवटी यदुराजाचा वंश सांगायला त्याने सुरुवात केली आहे. ययाती राजाचा ज्येष्ठ पुत्र यदू. ह्या यदुराजाचा वंश, या वंशामध्येच भगवंतानी अवतार धारण केले. सहस्रजित हा यदुराजाचा मुलगा आहे. आणखी काही मुलं त्याला झाली. याच वंशामध्ये कृतवीर्य जो आहे हा राजा झाला. त्या कृतवीर्याचा मुलगा कार्तवीर्य अर्जुन हा दत्तात्रेयांच्या पासून सर्व योग सामर्थ्य त्यांनी मिळवलं आणि सर्व पृथ्वीचं राज्य केलेलं, अनेक यज्ञ केले. पुष्कळ आणखी त्यांनी 85,000 वर्ष पर्यंत अप्रतिहत सामर्थ्य संपन्न कार्तवीर्य अर्जुन यांनी आणखी राज्य केलेलं आहे. त्यालाही पुष्कळ मुलं झाली. त्या सर्वांचा नाश परशुरामाने केला. 4-5 मुलं शिल्लक राहिलेली आहे. अशा रीतीनं हा यदुवंश वाढत वाढत गेलेला आहे. याच वंशामध्ये आणखी मथुरा राजधानीमध्ये देवक नावाचा यादव आणखी उग्रसेन दोघे होते. वसुदेवही त्याच वंशामध्ये जन्माला आलेला आहे. वसुदेवाला देवकाने आपली कन्या देवकी दिली. त्याच्या पूर्वी आणि त्याचे विवाह झालेले होते. आणखीही त्याचे विवाह पुष्कळ झाले. देवकी पासून आणखी वसुदेवाला 8 मुलं झालेली आहे. ती सगळी मुलं जवळजवळ 6 मुलं कंसाने मारली. 7वा मुलगा 7वा गर्भ हा रोहिणीच्या उदरामध्ये मायेनं माया देवीनं नेऊन ठेवला. आणि 8वा मुलगा जो देवकीला झालेला आहे तो म्हणजे भगवान श्रीहरी साक्षात त्या देवकीचे पुत्र होऊन आलेले आहे. माया देवी ही जन्माला आली देवीपासून. त्याच्यापासून भगवंतानी भूमीचा भार दूर करण्याकरता हा अवतार केला, कृष्णावतार धारण केले. हजारो दैत्य त्यावेळेला राजांच्या रूपाने आणखी जन्माला आलेले होते. अतिशय त्रास सर्वांना देत होते. त्यांचा संहार करून भूभार दूर करण्याकरता हा अवतार भगवंतांनी केले. पुष्कळ कार्य केलं. त्या जन्माला आल्याबरोबर गोकुळामध्ये जाऊन राहिले. त्या ठिकाणीही अनेक दैत्य मारले. पुढं मथुरेमध्ये आलेले आहे. कंसादिकांचा नाश केला. जरासंधादिकांचा पराभव केला. अशा रीतीनं अनेक पुष्कळ विवाह झालेले आहेत. मुलं बाळ झालेली आहेत. पृथ्वीचा भार सर्वही दूर केला. कौरव पांडवामध्ये परस्पर कलह निर्माण करू त्या युद्धाच्या निमित्तानेही भूमीचा भार पुष्कळ हरण केले. जाताना उद्धवजींना सर्व ज्ञान सांगितलं. ज्ञानाची सगळी साधनं सांगितली आणि आपण ते निजधामाला गेलेले आहे असं संक्षिप्त आणखी कृष्णचरित्र सांगितलं. परीक्षित राजाने संपूर्ण कृष्णचरित्र आपल्याला सांगाची प्रार्थना केलेली असताना शुकाचार्य महाराजांनी आणि कृष्णचरित्र सांगितलेलं उद्या आणि परवा ते संपूर्ण कृष्णचरित्र. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा स्वहा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय नमः. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाम श्रीपाद गोविंदा हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवान नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सम्येव यच्चखिलशक्तिधरस्वधाम्नः
अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वदादीन् पुराणान् नमो भगवते पुरुषाय मूकं करोति वाचालं पुण्यं रङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे गुरुमानन्दमाधवम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिः बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत राक्षसं पुस्तकयपवटहस्ते वरदा भयसिंहचारुबाहुरते कर्पूरामलदेहे वागीश्वरिशोभयासु मम वासं हरे नमः हरे नमः हरे नमः। श्रीगणेशाय नमः। श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः। राजोवाच कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः राज्ञान् शोभयवंश्यानां चरितं परमाद्भुतम् यदोश्च धर्मशीलस्य नितरां मुनिसत्तमः तत्रांशे नामकीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंसनः। परीक्षित राजा विचारतो महाराज, चंद्रवंश आणखी सूर्यवंश या दोन्ही वंशामध्ये उत्पन्न झालेले राजे यांचं अद्भुत चरित्र आपण सांगितलं. यदुराजाचंही चरित्र सांगितलं. त्या यदुराजाच्या वंशामध्ये भगवान महाविष्णूने अवतार धारण करून ज्या लीला केल्या त्या सर्व आम्हाला सांगा. जे जे चरित्र भगवान श्रीहरीच आहे ते सविस्तर मला आपण सांगावं. आपल्यासारखे मुक्त हेही आणखी भगवत गुण वर्णन करतात. संसार रूपी रोगाचं हे औषध असल्यामुळे मुमुक्षू नाही आणि हे अत्यंत चांगलं अनुकूल आहे. विषयी संसारी जीवा नाही ऐकायला, त्याचप्रमाणे मनालाही चांगला आनंद देणार असल्यामुळे सर्वही लोक या भगवंताच्या गुणानुवादाबद्दल अत्यंत उत्सुक आहे. माझे पितामह पांडव भीष्म द्रोणादी मोठे मोठे आणखी जलचर प्राणी ज्या समुद्रामध्ये सैन्य समुद्रामध्ये आहे, कौरव सैन्य समुद्र, पण ज्या भगवंताच्या चरणाचा आश्रय करून ते सर्वही पांडव यातून तरुण गेले, विजयी झाले. आईच्या उदरामध्ये असलेलं माझं शरीर हे नष्ट करण्याकरता अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र प्रयोग केला. पांडवांच्या वंशाला केवळ मी एकटाच आधार होतो, पण माझ्या मातेच्या उदरामध्ये प्रवेश करून ज्या भगवंताने माझं संरक्षण केले, सर्वांच्या अंतर्बाह्य सर्वत्र व्यापून राहणारा भगवान, त्याचं चरित्र आपण सांगा. रोहिणीचा पुत्र बलराम असं आपण म्हणाला बोल, आणि तो देवकीच्या गर्भामध्ये आलेला आहे. हे कसं आहे? एकाच देहामध्ये मथुरेचा त्याग करून आणि गोकुळामध्ये भगवान श्रीहरी का गेले, त्या ठिकाणी राहून त्यांनी काय काय लीला केल्या, मथुरेमध्ये आल्यानंतर काय लीला केलेल्या आहे, आपल्या मातेचा बंधू कंस याला त्यांनी कशा करता मारलं, मनुष्य देह धारण करून या भूमीवर किती वर्ष त्यांचा निवास झाला, त्यांच्या स्त्रिया किती होत्या, हे सर्वही कृष्ण चरित्र आणि मला सविस्तर ऐकण्याची इच्छा आहे. महाराज, श्रद्धा उत्पन्न झालेली आहे. मला क्षुधा तृषा याची काही बाधा नाही. आपल्या मुखातून हे भगवंताचं चरित्र रूपी अमृत मला मिळत आहे. त्यामुळे
क्षुधा तृषा त्याच्यातून मुक्त झालो. परीक्षित राजा आरंभाला आणखी मृगया करून येताना शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये अतिशय तहान लागल्यामुळे गेला. पाणी मिळालं नाही म्हणून रागावला. त्यावेळेला प्राणमय कोशाचा अध्यास होता असं दिसत आहे. प्राणमय कोशाचा अध्यास असेपर्यंत क्षुधा तृषा आहे. पण आता 4-5 दिवस प्रत्यक्ष सुखाचार्य महाराजांच्या मुखातून हे चरित्र ऐकल्यामुळे त्यांच्या कृपेमुळे त्या कुशातून तो बाहेर पडले. क्षुधा तृषेची मला बाधा होत नाही म्हणून सांगतो. हरिकथामृत मला मिळत आहे त्यांनी क्षुधा तृषा गेली आहे. भगवत कथा श्रवणाने हे मोठे मोठे कोशाध्यासही दूर होतात असं समजायला हरकत नाही आहे. राजाची अत्यंत श्रद्धा भक्ती पाहिली. शुकाचार्य महाराजांनाही आनंद झाला. शुकाचार्य म्हणतात, राजा तुझी बुद्धी खरोखर निर्मळ आहे. वासुदेवाची कथा ऐकण्याबद्दल अत्यंत दृढ श्रद्धा तुझ्या मनामध्ये उत्पन्न झाली. भूमिरदृप्त नृपव्याज दैत्यानीक शतायुतैः आक्रांता भूरी भारेण ब्रह्मांडम शरणम ययौ. कृष्णावतार होण्यापूर्वीची काय अवस्था होती ते सांगतात. भूमीवर राजांच्या रूपाने अनेक दैत्य आणखी जन्माला आलेले होते. त्यांचा भार झालेला आहे भूमीला. आणि ब्रह्मदेवांच्याकडे ती शरण गेली. गायीचं रूप धारण करून आणि आपल्यावर काय संकट आलेलं आहे हे तिनं सांगितलं. ब्रह्मदेवानी भूमीला बरोबर घेतलं. सर्व देव मंडळी नाही बरोबर घेतलं. शंकर परमात्माही आहेत बरोबर. क्षीर समुद्राच्या तीरावर गेले आणि ब्रह्मदेवानी त्या ठिकाणी भगवंतांची उपासना प्रार्थना केली. समाधी अवस्थेमध्ये ब्रह्मदेवांना श्रीहरींचा जो आदेश झालेला आहे तो त्यांनी सगळ्या देवांना सांगितला. ईश्वराची श्रीहरीची आज्ञा ही तुम्हाला सांगतो मी आणि त्याप्रमाणे तुम्ही वागा म्हणजे तुमचं कल्याण होईल. हा भूमीला झालेला भार भगवंतांना समजलेला आहे म्हणाले पूर्वीच. त्याकरता भगवान स्वतः अंशाने जन्म घेणार आहे. तुम्हीही यदुकुळामध्ये सर्व देवांनी जन्म घ्यावा भगवंताच्या सहाय्याकरता. वसुदेवाच्या ग्रहामध्ये देवकी पासून भगवान श्रीहरी उत्पन्न होणार आहे. सर्व देवस्त्रियांनीही आणखी त्यांची सेवा करण्याकरता जन्म घ्यावा. भगवान वासुदेवांची कला सहस्रमुखलो शेष भगवान आहे. हा प्रथम जन्म घेणार आहे. श्रीहरीची मायाशक्ती सर्व जगाला मोहामध्ये टाकणारी प्रभूच्या आदेशाप्रमाणे तीही जन्माला येणार आहे. शुकाचार्य म्हणतात, राजा सर्व देवांना ब्रह्मदेवानी भगवंतांची आज्ञा सांगितलेली आहे, आश्वासन दिलेलं आहे. पृथ्वीचंही समाधान केलं आणि आपल्या लोकाला ते निघून गेले. सूरसेनो यदुपती मथुराम आवसनपुरी माथुरान शूरसेनांश विषयान भुजे पुढा. यादवांचा राजा शूरसेन नावाचा होता. मथुरा राजधानी त्याची. त्या ठिकाणी तो राज्य करीत होता. एके दिवशी त्याचा पुत्र जो वसुदेव याचा विवाह झालेला आहे. देवकी बरोबर विवाह झाला आणि त्यांची मिरवणूक निघाली. उग्रसेनाचा पुत्र जो आहे कंस हा या देवकीचा सुलद बंधू होता. पण बहीण आहे आपली, बहिणीवर प्रेम होतं त्याच.
रथामध्ये घोड्याचे लगाम हातामध्ये घेऊन स्वतः रथ हाकण्याकरता तो बसलेला आहे. पाठीमाग वसुदेव देवकी बसलेले आहे आणि मिरवणूक निघालेली आहे, लग्नाची मिरवणूक. देवकीच्या पित्याने आपल्या देवकीला 400 हत्ती दिले, सोन्याचे, सोन्याच्या माळा ज्यांच्या गळ्यामध्ये आहेत असे हत्ती. 15,000 अश्व दिलेले आहेत आणि 1800 रथ दिलेले आहेत. 200 दासी आपल्या मुलीबरोबर दिलेल्या आहेत. काय संपत्ती किती होती भारतामध्ये. त्याला काही एकच मुलगी नव्हती, पण या मुलीला इतकी देणगी दिली. वाद्य वाजता आहे, आनंदाने आणखी मिरवणूक निघालेली असताना एकदम आकाशवाणी झाली. कंसाला, कंसा, ज्या देवकीला तिच्या वाड्यामध्ये पुजवण्याकरता तू निघालेला आहेस, त्या देवकीचा 8वा मुलगा तुला ठार मारणार आहे. आधी सूचनाही दिली आहे देवाने. सूचना न देताना काही नाश केला नाही. इतर जीव निराळे आणि कंस निराळा असं म्हणायला हरकत नाही. इतर जीवांना आम्हाला कुठं काय मृत्यूची सूचना कुठं मिळते. सूचना मिळाली असती तर संसाराची आसक्ती बरीच कमी झाली असती. कंसासारखी वृत्ती असती तर तीही कमी झाली नसती. पण कंसाला आणखी अगोदर सूचना आहे, या देवकीचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. सगळं स्पष्ट सांगितले. हे ठरलेलं आहे सगळं. ईश्वर इच्छा. देवकीचा मुलगा मला मारणार. एकदम कंसाची वृत्ती बदलली. लगाम फेकून गेले, चाबूक फेकून गेलेला आहे. उठला, म्यान्यातून तलवार उपसलेली आहे. आणखी देवकीचे केस एका हातामध्ये धरले, तलवार वरती उचललेली आहे. देवकीचा शिरच्छेद करायचा. देवकीला शिल्लक ठेवलं नाही तर पुढं कशाला मुलगा होतील, मला मारतोय कशा. हा प्रयत्नवाद आहे. दैववादही मानायचा नाही आणि देववादही मानायचा नाही. हा असा बुद्धिवाद आहे. केवळ प्रयत्नाने आपण अजरामर होऊ. बाकीचे दैत्य तपश्चर्या तरी करत होते, ह्याने काही तपश्चर्याही केली नाही. केवळ अहंकाराने मीच मोठा आहे, माझ्या पुढं कोणीही राहू शकणार नाही, अदृष्ट शक्ती सुद्धा मला काहीही करू शकणार नाही, त्याच्याकरता ही सगळी व्यवस्था अगोदरच मी करून टाकतो, अशी त्याची बुद्धी आहे. देवकीच्यावर मोठा प्रसंग आलेला आहे. केव्हा तलवार तिच्या शिरावर पडेल, तिचा शिरच्छेद होईल याचा नियम नाही. वसुदेव त्या ठिकाणी होते. नुकतंच लग्न झालेलं आणि मिरवणूक निघाली. अशा वेळेला देवकीचा नाश करतोय तिचा भाऊ. मामाला का मारलं याचं हे उत्तर आहे. मामा असा होता, त्याला बहीण बहीण कोणीही नाहीये त्याच्या डोळ्यापुढं. वसुदेव सांगतात, श्लाघनीय गुणशूरैर भवान भोज यशस्करः. कंसा, तू मोठा गुणवान म्हणून प्रसिद्ध आहेस. सर्वही या यादवांचं यश तुझ्यामुळे आणखी प्रसिद्ध झाले. असा तू लोकांना मान्य असलेला विवाहासारख्या मंगल प्रसंगाच्या वेळेला आपल्या बहिणीला तू मारतो आहे, हे योग्य आहे का बाबा? मृत्यू माझा होणार आहे इच्छा मुलापासून, आणखी मीला जिवंत कसं ठेवू असं तू विचारशील. पण मृत्यू हा ज्या दिवशी जन्म झाला देहाचा त्या दिवशीच मृत्यूही बरोबरच आलेला. आज नाही, उद्या नाही, 100 वर्षांनी का होईना मृत्यू येणार म्हणाले. मृत्यूचा प्रतिकार कोणालाही करता येणार नाही. बाकीची दुःखाचा प्रतिकार करायची केला असं समजून करून घेऊन समाधान मानता येईल म्हणाले. म्हणून वसुदेवाने मृत्यू आल्यानंतर जीवात्मा कसा जातो, पुढच्या देहाचा संबंध घेऊन मागचा देह कसा सोडतो, हे सगळं त्याला सांगितलं. पुनर्जन्म वगैरे तो मानत होता की नाही कुणाला ठाऊक. मृत्यू फक्त देहाला आहे आणि देह म्हणजेच मी आहे.
त्यांनी सांगितलं देहाला तर मृत्यू आहेच आहे, परंतु देहामध्ये राहणारा जीवात्मा पुन्हा पुढच्या देहामध्ये जातो. चांगलं कर्म केलं तर चांगला देह मिळेल. ही थोडीशी दृष्टी त्याला दिलेली आहे कंसाला. नुसता देहात्मवाद घेऊन काही भागणार नाही आहे. असा हा जीवात्मा आपल्या आणखी कर्माप्रमाणे अनेक देह त्याला घ्यावे लागतात. हा देह सोडून जावंच लागतं, त्याला मृत्यू येणारच आहे. म्हणून कोणाचाही द्रोह केव्हाही करू नये. आपलं कल्याण व्हावं, स्वार्थ का असेना, पण स्वार्थ सिद्ध होण्याकरता सुद्धा कोणाचाही द्रोह करू नये. त्याला नंतर भय आहे. या वेळेला तू मारशी दिला, पण पुढच्या जन्मामध्ये तुला भय आहे. ही त्याला सांगितलेलं आहे. तू काही एवढा देह तुझा शेवटचा नाही आहे. देवकीला मारून आपला अजरामर झालं. अजरामर तर होणं शक्यच नाही. ही देवकी अतिशय भीतिग्रस्त झालेली आहे. कंसा प्राण जातो आहे आपला असं बिचारीला वाटतंय. मारू नकोस, दया धारण कर. पुष्कळ सांगितलं वसुदेवा, काही त्याचा परिणाम नाही त्याच्या मनावर. मग वसुदेवानी निराळा विचार केला. पाहूया म्हणाले, हा काळ तरी जाऊ दे, पुढं काय होईल काही नियम नाही. एवढा मृत्यू याचा चुकवावा. त्यांनी सांगितलं. वसुदेव म्हणाला कंसा, प्रजाज मृत्यवे पुत्रान मोचये कर्मणामिमाम. हिला जी मुलं होतील ती याला देण्याचं कबूल करावं आणि हिची सुटका होण्याचा प्रयत्न आपण करावा. म्हणून वसुदेव म्हणाला, नहि अस्यास्ते भयम सौम्य यद्वागा शरीरिणी पुत्रान समर्पयिष्येस्या यतस्ते भयमुच्चितम्. कंसा, आकाशवाणीनं काय सांगितलेलं आहे तुला? हिचा 8वा मुलगा वारणार म्हणजे देवकीपासून तुला भीती नाही ना? देवकीला जीवदान दे. मी तुला वचन देतो, हिला झालेली मुलं जो मुलगा जन्माला येईल तो मी मुलगा तुझ्या जवळ आणून देईल. त्याला जिवंत ठेव, मार वाटेल ते कर. वसुदेवाची वाणी सत्य वाणी आहे. चांगला होता, प्रसिद्ध होता वसुदेव. कंसाचा विश्वास त्याच्या वाणीवर बसलेला आहे. तरवार म्यान्यामध्ये ठेवून तो आपल्या वाड्यामध्ये निघून गेला. वसुदेव देवकी ही आपल्या वाड्यामध्ये आलेली आहे. क्रमाने देवकीला 8 मुलं आणि 1 मुलगी झालेली आहे. पहिला मुलगा कीर्तिवान नावाचा जन्माला आल्याबरोबर वसुदेवाने त्याला आपल्या जवळ घेतलेला आहे. देवकीच्या समक्षच त्यांनी वचन दिलं होतं, पहिला मुलगा नेता तुम्ही, पण काही म्हटले नाही. मान्य आहे, सगळं ही मान्य. आपण जिवंत राहलो, पुढेही आपल्याला मुलगा होणार आहे. तो पराक्रमी आहे, कंसाला मारणारा मुलगा आहे. अर्थात त्याचं सामर्थ्य काही वेगळं असलं पाहिजे. कंसाची भीती गेली आता. हा मुलगा जाणार आहे, काही इलाज नाही. तो मुलगा घेऊन वसुदेव राजवाड्यामध्ये आलेला आहे. राजसभेमध्ये राजे साहेब, हा मला मुलगा आत्ता झालेला आहे, कबूल केल्याप्रमाणे हा तुम्हाला देतो. साधू विवेक संपन्न महात्मे यांना कोणचंही दुःख असह्य नाही आहे. ते वाटेल तितकं दुःख सहन करतात. वसुदेवाची ही सत्यनिष्ठा पाहून त्या कंसाच्या मनावरही परिणाम झाले. त्यांनी सांगितलं, वसुदेवा हा मुलगा घेऊन जा. या मुलाची काही मला भीती आशा सोडून नाही. त्यानंतर एके दिवशी राजसभेमध्ये नारद महर्षी आलेले आहेत आणि त्याने कंसाला सांगितलं, हाही आदेशच आहे, ईश्वराचाच आदेश. कोण कोण कसे कसे करणार आहे, अप्रगट म्हणा, न सांगताना मारलं, हा सुद्धा आक्षेप नाही, सामर्थ्य असून. नारदांनी सांगितलं, कंसा गोकुळामध्ये राहणारे सर्व गोपाल, त्यांच्या स्त्रिया, वसुदेव देवकी वगैरे सर्वही यादव, हे सगळे देव जन्माला आलेले आहे.
तुम्ही जे दैत्य या ठिकाणी जन्माला येऊन त्रास देता सगळ्यांना, तुमचा नाश करण्याकरता ही सगळी आणखी योजना त्या देवाने केली. एवढं सांगितलं नारदाने. भूमीचा भाग झालेला आहे, भूमीला तुमचा दैत्यांचा त्यांचा नाश करायचा आहे. देवाने असा प्रयत्न चालवलेला आहे. कोण येणार आहे तुला मारण्याकरता हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. देव आलेले आहे, अर्थात त्यांचा संरक्षक येणार आहे अर्थात, हे सांगून नारद निघून गेले. त्यालाही कल्पना दिली त्यांनी, देवांचे अधिपती विष्णू ही येणार, हे सगळं समजून घेतलं त्याने आणि तो प्रयत्नाला लागला. माझा एकट्याचाच नाश नाही, सर्व दैत्यांचा नाश करणार आहे. म्हणजे आता सर्वांनी आपण संघटित झालं पाहिजे, हेही त्याला त्या लक्षात आलं. लगेच देवकी आणि वसुदेवांना तुरुंगामध्ये त्याने ठेवलेला आहे. पायामध्ये बेड्या घालून तुरुंगामध्ये ठेवून बघ. जो मुलगा जन्माला येईल त्या मुलाचा नाश केलेला आहे. कारण सगळे यादव म्हणजे सगळे देव, अशी सगळी मुलं 6 मुलं त्याने मारली. उग्रसेन स्वतःचा पिता यादवांचा राजा, त्यालाही तुरुंगामध्ये टाकून स्वतःच्या हातामध्ये राजसत्ता सगळी घेतलेली आहे. शुकाचार्य म्हणतात राजा, अनेक दैत्य त्याला अनुकूल आहे. कसही वागा तुम्ही, वागण्याला परवानगी आहे ना राजाची. अन्यायाने वागलं म्हणजे ते काही उलट त्यांना आणखी प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे अनेक अनुकूल झालेले आहेत. दैत्य संस्कार सगळ्या घेऊनच जन्माला आलेले आहेत. रुंबासूर आहे, बकासूर, चारूर आहे, तृणावत. राजे लोकही बाणासूर आहे, भौमासूर आहे, जरासंध हा त्याचा सासरा सुद्धा. अशा सर्व लोकांचा आणखी मिळून आणखी यादवांचा नाश करायचा, एकही यादव जिवंत ठेवायचा नाही. कारण हे देव आहे, यांना जिवंत ठेवून उपयोग नाही. आपल्याला मारणार आहे एवढं नाही, मारणारा कोण आहे हेही त्याला समजून दिलेलं आहे नारदाने. त्यांचे सहकारी सगळे यादव अगोदर जन्म घेऊन आलेले आहेत. आता तुम्ही काय करता बघू. त्यांनी सुरुवात केली, सर्व यादवांना त्रास देण्याला सुरुवात. राजाच तो सर्व सत्ता हातामध्ये घेतली होती. यादवांना त्रास सुरू झाल्याबरोबर त्यांनी घरदार सोडली आणि दुसऱ्या प्रांतामध्ये राहायला ते गेले. काही यादव कंस सांगेल त्याप्रमाणे त्याची आज्ञा मान्य करून अनुकूल रीतीने तिथं राहिले. 6 मुलं देवकीची मारली. 7वा गर्भ म्हणजे भगवान शेष जे आहे ते त्या देवकीच्या उदरामध्ये आले. कंसाची भीती उत्तरोत्तर वाढत चाललेली आहे यादवांना. योग मायेला भगवंताने आज्ञा केली की गोकुळामध्ये तू जा. त्या ठिकाणी वसुदेवाची एक स्त्री रोहिणी तिथं राहती आहे. देवकीच्या उदरामध्ये असलेलं जे तेज आहे संकृष्ण भगवान, त्या मुलाला त्या रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेव, म्हणजे मी लवकर देवकीच्या गर्भामध्ये प्राप्त हो. तूही यशोदेपासून जन्म घे नंदपत्नी यशोदा, तुझी पूजा सर्व लोक करतील. अनेक नाव दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी अशी नाव तुला प्राप्त होती. सर्व उपचार तुला समर्पण करते. नारायणी, शारदा, अंबिका अशी अनेक नावाने तू प्रसिद्ध होशील. तो गर्भ तू आकर्षण करून नेल्यामुळे त्याला संकर्षण असं म्हणते. सर्वांना
आनंददायक त्याचं वर्तन असल्यामुळे राम म्हणते, बल म्हणते अथवा बलराम असंही म्हणते. भगवंतांची आज्ञा झाल्याबरोबर मायेला काय अशक्य आहे. इकडचा गर्भ तिकडं नेऊन ठेवला. देवकीचा गर्भस्राव झाला अशी सर्व लोकांची कल्पना झालेली आहे. भगवान श्रीहरींनी वसुदेवाच्या मनामध्ये प्रवेश केला. तेजो रूपाने, सूक्ष्म रूपाने ते विलक्षण तेज वसुदेवाचं दिसू लागलेलं आहे. आणि त्या वसुदेवाने धारण केलेलं तेज हे देवकीच्याही शरीरामध्ये प्राप्त झालं. दधार सर्वात्मकमात्मभूतम काष्ठा यथानंदकरम मनस्तः. सुख सांगतात राजा, चिंतन करताय, दोघेही मनाने भगवंताचं चिंतन करताय. संकटात पडलेले आहे, कारागृहात पडलेले आहे. 6 वेळी मुलं, 1 गर्भ गेला, काही त्याचा पत्ता नाही. 8वा मुलगा, काय होतंय कुणाला ठाऊक. त्याच भगवंताचं अखंड चिंतन चाललेलं आहे. त्या चिंतनाच्या वेळेला वसुदेवाच्या मनामध्ये भगवंताचं तेज प्राप्त झालं. देवकीच्याही मनामध्ये ते प्राप्त झालं. मनानेच ते तेज ग्रहण केलं. देवकी गर्भिणी झाली. देवकी काही दिवसांनी कंस चौकशी करतोय. रोज येऊन जायला. कारागृहाला कड्या कुलप लावलेली आहेत. किल्ल्यागरी आपल्या जवळ ठेवलेल्या आहेत. पहारे कल्यावरही विश्वास नाही. देव आता आलेला आहे. देव काय करतील याचा नियम नाही. एके दिवशी त्या देवकीला पाहण्याकरता आणखी कंस आलेला आहे. तेजस्वी आहे. भगवान श्रीहरी जिच्या उदरामध्ये आहे म्हणून अत्यंत तेज तिचं पाहिलं. त्याने माझा प्राण घेणारा हाच आहे, देवकीच्या गर्भामध्ये आलेला आहे हे त्याने पाहिलं. काय करावं आता. मी जिवंत राहिलो पाहिजे, माझे सगळे अनुयायी जिवंत राहिले पाहिजे. तेव्हा या देवकीलाच मारून टाकलं म्हणजे बरं झालं. वसुदेवाने उपदेश केला, मृत्यू येणार आहे. मृत्यू झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या देहामध्ये जावं लागतं, सर्व कर्म भोगावी लागतं. हे सगळं काही विसरून गेलेलं आहे. देहाविवेश इतका उत्पन्न झालेला आहे की मीच मोठा आहे, माझा प्राण मी जाऊ देणार नाही. ह्या स्त्रीला देवकीला मारून टाकल्यानंतर हा मुलगाही मरेल आणि मी जिवंत राहील असा एक भयंकर विचार कंसाच्या मनामध्ये आला. पण हे जे नास्तिक म्हणा, ईश्वरवादी, यांना आपली कीर्ती व्हावी अशी इच्छा, लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, हे एक आहे. त्यामुळे त्याला असं वाटलं, मी जर या स्त्रीला मारलं, गर्भिणी स्त्रीला, ही तर बहीण आहे, गर्भिणी आहे, सर्व लोकांमध्ये माझी अपकीर्ती होईल म्हणाले. प्रत्यक्ष आपली बहीण गर्भिणी असताना तिचा नाश करणारा हा कंस हा काय मनुष्य आहे की कोण आहे. ह्याच तोंड सुद्धा पाहू नये सगळे लोक आणखी माझी निंदा करतील. नको वाट पाहूया म्हणून तो भयंकर विचार त्याने मनातला काढून टाकलेला आहे. आस्ते प्रतीक्षम स्तजन हरेर वैरानुबंध. पूर्वीपासूनच ते वैर आलेलं आहे. पूर्वजन्मामध्ये कालनेमी नावाचा हा राक्षस होता, त्याचा नाश भगवान विष्णूने केला. तोच हा कंस जन्माला आलेला आहे. पुन्हा दैत्य म्हणून जन्माला आला. सुधारणा नाहीच मनाची, पण सारखा त्याला ध्यास लागलेला आहे. शत्रू वापर आहे. सभेमध्ये बसलेला असताना, जेवणाच्या वेळेला फिरत असताना सर्वदा आणखी त्या भगवंताचं चिंतन करतो. आम्हा जन्माला आला काय, मला मारणार आहे, भीती आहे. भीतीमुळे अखंड चिंतन. त्या कारागृहामध्ये देवकीच्या उदरात परमात्मा श्रीहरी आलेले पाहून
सर्व ब्रह्मादिक देव त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ब्रह्मादिक देवाने गर्भस्थ भगवान श्रीहरीची स्तुती केली. सत्यरूपी परमात्मा आपण सत्य त्रिकालाबाधित आपलं स्वरूप आहे, विकाररहित आहे. आणखी असे आपण सत्यात्मक असलेले आपल्याला आम्ही शरण आलेलो आहोत. देव म्हणतात विभर्षी उमाणी अवबोध आत्मा क्षेमाय लोकस्य चराचरस्य सत्वोपन्नानि सुखावहानि सता अभद्राणी मुहुखलाना. भगवन आपण सात्विक रूप धारण करताना अवतार असे सत्वप्रधान आपली रूप सर्व चराचर विश्वाचं संरक्षण करावं, कल्याण करावं या करता. दुर्जनांचा नाश सुद्धा त्यांच्या कल्याणाकरता आहे. विश्व संरक्षण आहे, त्यांचंही संरक्षण आहे. अधिकाधिक आणखी दुर्विचार मनामध्ये वाढत गेल्यानंतर जास्तीच अधपात त्यांचा होणार. त्यांचा नाश करून तो तरी अधपात टाळणारा पुढच्या जन्मामध्ये हे विसरून जातील. मृत्यू अत्यंत विस्मृती कदाचित सुधारणेचा संभव आहे. तेव्हा आपली ही सगळी सात्विक स्वरूप सज्जनांना अत्यंत आनंद देणारी, कल्याण करणारी आहे आणि दुर्जनांना मात्र ही अमंगल रूप वाटतात. शत्रुरूपाने आपल्याकडे ते पाहतात. अशी पुष्कळ स्तुती ब्रह्मादिक देवाने केलेली आहे. मत्स्यपूर्वादी अनेक अवतार धारण करून आपण विश्वाचं संरक्षण केलं. हाही अवतार विश्वरक्षणाकरता घेऊन आपण आलेल्या आम्ही आपल्याला नमस्कार करतो असं सांग. देवकीचंही समाधान केलं ब्रह्मदेवाने की आई हा प्रत्यक्ष परमेश्वर भगवान वैकुंठपती तुझ्या उदरामध्ये आलेला आहे, तुला भिण्याचं कारण नाही. सर्वांचं कल्याण सर्वांचं संरक्षण करणारा हा समर्थ आहे. कंसाची भीती बिलकुल वाळवू नकोस, त्याचा मरण जवळ आलाय. भगवंताची स्तुती करू आणि सर्व देव मंडळी आपल्या स्थानाला निघून गेली. सुख सांगतात राजन असं सर्व गुणोपेत कार परमशोभन जैहेव अजन जन्मरक्षम शांत रक्षक ग्रहधारकम. गोपाळ कृष्णांचं जन्माचा समय प्राप्त झालेला आहे. त्यांचं जन्म नक्षत्र रोहिणी, अष्टमी आहे. श्रावण कृष्ण अष्टमीचा दिवस आहे. मध्यरात्रीचा समय झालेला आहे. आकाशामध्ये मेघ वगैरे काही नाही, प्रसन्न आहे. दिशा सर्व प्रसन्न आहे. नद्यांचं जलही प्रसन्न आहे. वायूही मंद मंद वायू वाहतो आहे. सुखकारक अशा प्रकारचा सुगंधी वायू. जिजांच्या ग्रहामध्ये असणारे अग्नी हे सुद्धा शांत आहे. सर्व साधूंची अंतःकरण प्रसन्न आहे. असा तो काल आहे. सर्वांनाच प्रसाद त्यामुळे उत्पन्न होते. भगवान येणार आहे याकरता आनंद झाला देवांना. देव वाट पाहतच होते. पुष्प वर्षाव करता आहे. अशा रीतीनं मध्यरात्रीचा काळ झालेला आहे. त्यावेळी देवक्याम देवरूपिण्याम विष्णू सर्व गुहाशया आविरासी यथा प्राच्यान दिशींदुरिव पुष्करा. भगवान गोपाळ कृष्ण आणि त्या देवकीच्या उदरातून बाहेर प्रगट झालेले आहे.
विश्वनाथ कृष्ण गोविंद हरे नाथ तमद्भुतं बालकमम्बुजेक्षणं चतुर्भुजं शङ्खगदाद्युदायुधं श्रीवत्सलक्ष्मणगरशोभिकौस्तुभम् पीताम्बरं सान्द्रपयोदसौभगम् आरंभाला भगवान बालरूप म्हणजे असलं बालरूप घेतलं. पीतांबर नेसलेले आहे, शंख चक्र गदा पद्म वगैरे आयुध हातामध्ये आहे, किरीट कुंडल घातलेली आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा